इतकं मला त्रास दिलाय ना, इतका छळ केलाय ना, खूप म्हणजे मला ना सण व्हायला झालेले, खूप म्हणजे जास्त अधिक वागलेले, खूप जास्त. जेवढं बोलून ना तेवढं कमीच आहे. म्हणजे आपण किती चांगला वागायचा प्रयत्न केला आणि किती चांगला राहायचा प्रयत्न केला ना, तरी काही फायदा होत नाही. जे आहे तेच आपल्याला नशिबाला आहे ना तेच भोगावं लागतं. कितीच कोणा सांगा चांगलं वागा, चांगलं करा, काही करा, त्याशी काही मतलब नाही. आपण म्हणतो आपण चांगलं कर्म केल्याने, चांगलं वागल्याने आपल्याला चांगलं भेटणार, चांगलं नशिबाला येईल, पण काय नाहीये. जे आहे ना ते आहे. खरंच खूप अवघड आहे. आणि कसं आहे ना, मागं एक आणि समोर एक. म्हणजे कसं आपण समोर चांगलं आहे का वाईट हे दाखवायचं, मागं एक उलट वेगळं बोलायचं. खूप विचित्र असतात आणि खूप मला विचित्र लोक भेटलेत की माझ्या समोर एक बोलतात आणि मला मागं एक बोलतात. म्हणजे जेवढं म्हणजे आपण समजतो ना की कोण कसं आहे कोण कसं नाही, तेवढं सगळं देखावा आहे, सगळं देखावा आहे. कोणी काही हे नाहीये. नशिबाला आहे ना, म्हणतात ना की जे आहे ते सोसायचं, ते आहे ते भोगायचं, तसंच गते. आणि कसं आहे ना बहीण भावांनो, मला आहे ना म्हणजे काय बोलून काय नाही, कुठनं सुरुवात करू, कुठनं काय, मला काही समजत नाहीये. कोणती गोष्ट तुम्हाला सांगू, कोणती नाही सांगू. म्हणजे मनातली गोष्ट मी व्हिडिओवर सांगू का नको, म्हणजे सोशल मीडियावर का कसं काय म्हणजे खूप मनात आहे ना, इतकं लपलेलं असतं ना प्रत्येक गोष्ट. दुःख खूप लपलेलं असतं, ते आपल्याला सगळं शेअर करता येत नाही प्रत्येकाला. आणि प्रत्येकाला शेअर म्हणजे कसं, आपण सोशल मीडियावर जे सांगतो ते एका पशी नाही राहत, ती गोष्ट ती सगळीकडे पसरती, व्हायरल होती. असंच आहे. तर काय गोष्ट सांगायची असते, काय गोष्ट नसते सांगायची. तर मला समजत नाहीये की काय करू, मी सांगू का नको हे ते. पण एवढं सांगाल मी की दुःख खूप आहे. जेवढं सांगाल ना तेवढं कमीच आहे, इतकं दुःख आहे मला. आणि काय बोलून मतलब नसतो, काय सांगून मतलब नसतो. कोणती गोष्ट तुम्हाला सांगणार, ती सगळीकडे पसरणार. चांगले लोक हसतील, काही लोक मजा करतील, काही लोकांना वाटेल बरंच झालं, काही लोकांना वाटेल उगच झालं. म्हणजे कसं असतं ना, सेम नसतात पाची बोट, बरोबर बहीण भावांनो. एकाला जरी वाईट वाटलं दुसऱ्याला नाही वाटत, तिसरं म्हणून बरं झालं, चौथं म्हणून आई उगच झालं देवा असं. म्हणजे असं खूप काय असतं की एकीकडं कोण आपल्याला सपोर्ट करतं, तर एकीकडे त्याचा खेळ मांडतं, ती गोष्ट चार चौकात अजून पसरवतं, ती व्हायरल करतं. तमाशा बिना कामाचं थोडंसं असलं ना तर खूप सांगतं. असं असतात काही गोष्टी, म्हणून काय नाही सांगता येत, काय सांगता येतात. काय लय कठीण असतं जगणं, आयुष्य म्हणजे तोंडाची गोष्ट नाहीये, माप नाहीये बहीण भावांनो. आणि मला एवढं सांगायचंय की प्लीज तुमच्या ताईला सपोर्ट करा, तिला पुढं वर घेऊन जा. माझे व्हिडिओ बघत जा. मला त्याच्यातनंच व्हिडिओमधनं मला काहीतरी, म्हणजे तुमच्या एका व्ह्यूजनी माझं कुठं भलं होईल म्हणल्यासारखं. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करत जा, सपोर्ट करत जा. का तर कोणती गोष्ट म्हणते ना मी, सांगून काही मतलब नसतो. फक्त एवढंच बहीण भावनो की तुमच्या एक म्हणजे कसं तुम्ही व्हिडिओ बघता. बरेच जणांचे असे आहेत की सगळ्यांना परिस्थिती असते म्हणूनच लोक व्हिडिओ बनवतात. कोणी असं शौक आवडतं म्हणून बनवतात ते. पण मला खरं खूप गरज आहे, प्रत्येक मदतीची गरज आहे. मदत म्हणजे कसली बहीण भावनो की मी तुम्हाला पैसे वगैरे तसलं मागत नाही, तसली मदतीची गरज नाही बहीण भावनो. फक्त तुम्ही माझी व्हिडिओ बघा, व्हिडिओ व्हायरल करा, व्हिडिओला लाईक शेअर कमेंट वगैरे करा, त्याची मला मदतीची गरज आहे बहीण भावनो. ते मदत करा म्हणते मी फक्त. कारण की तुम्ही माझी व्हिडिओ बघितली तर ती आवडली, शेअर केलं, लाईक केलं, त्याच्यावर कमेंट केलं तर ती व्हिडिओ अजून वर जाईल, लोक बघतील. लोकांच्या बघा ना तुम्ही 2-2 मिनिटाला 10-10 5-5 10-10 हजार, 15 मिनिटात 9 हजार, 10 मिनिटात 3 हजार. म्हणजे असं अर्धा तासा 1 तासात तर बापरे 20-30 हजार लोक बघतात. तर तेच माझं म्हणणं आहे. माझं निदान काय नाही, 1000 तरी व्ह्यूज माझे झाले ना दिवसाला एका व्हिडिओला, तरी मला खूप जास्त झालं. मी खूप खुश आहे असं म्हणते. माझी अपेक्षा, मी लगेच अपेक्षा वर ठेवत नाही म्हणून. सुरुवात 1 रुपयापासून होती, ते शेवट 100 वर जाते बघा, असं असतं. आता मी माझे व्हिडिओ बघितलं, आज माझे 100 लोक बघतात, ते उद्या 150, परवा 200, असे करत 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 मी पण शेवट गाठेल ना. फक्त तुम्ही सपोर्ट करा. तुम्ही आहे ना व्हिडिओ माझी बघत जा. माझ्या व्हिडिओला व्ह्यूज येतच नाहीये, माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट येतच नाहीये. आणि एवढं आहे की जी व्हिडिओ वाईट असेल ना, नाही बाबा आता ही व्हिडिओ आहे ना भांडणाची आहे,
तिला कमेंट इतके येतात आणि ती व्हिडिओ व्हायरल होती. अरे तुम्ही चांगले व्हिडिओ व्हायरल करा ना, तुम्ही चांगल्या व्हिडिओला त्याचे सपोर्ट करा ना. तुम्ही सांगा ना कमेंट करून की तू अशी व्हिडिओ का बनवली आहे, तू तशी व्हिडिओ बनव, तू असं का तमाशा केला. सांगतात असं नाही की नाही सांगत, पण वाईट जेवढी व्हिडिओ व्हायरल होती ना तेवढी चांगली व्हिडिओ व्हायरल होतच नाही. आणि लोकांचे वाईट व्हिडिओ तर नसतात, पण चांगले व्हिडिओ कसे व्हायरल होतात सांगा बरं. मग आमचं का असं प्रॉब्लेम आहे की माझी व्हिडिओ वाईट होतच नाही, चांगली व्हिडिओ व्हायरल आणि वाईट व्हिडिओच व्हायरल होती, त्याचाच तमाशा होतो, सगळं हे होतं का असं. मी तुमच्याकडनंच आशा ठेवते की तुम्ही माझे व्हिडिओ बघता, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतील, तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करता, छान कमेंट करता, व्हिडिओ व्हायरल होईल, माझे व्हिडिओ बघतील, माझे व्हिडिओ टाकले, पोस्ट केल्या 10 व्ह्यूज पोस्ट केली, 1 मिनिटाला 2-3 लोकांनी, 10 मिनिटाला 15-20 लोकांनी असे बघतील, मला तेवढंच आनंद भेटेल, खुशी वाटेल. का आता माणसाची अपेक्षा तेवढी असते ना, माणूस तेवढंच खुश होतं. माझ्या अपेक्षा काही एवढं नाही. मी म्हणते ना माझ्या व्ह्यूजला आहे ना, एका व्हिडिओला आहे ना 1000 लोकांनी तरी बघितलं ना तरी मी खूप खुश आहे. मला जशाची काय नाही. जे आपण कसं म्हणतो की महिन्याच्या महिन्यालाच $100 जमा व्हायला पाहिजे, आपल्याला पेमेंट यायला पाहिजे. माझे 2 महिन्याला 3 महिन्याला आलं ना तरी मला काही प्रॉब्लेम नाही त्याच्याशी. फक्त माझे $1 जमा व्हावा आणि $100 असतात ना, म्हणून म्हणते की व्हिडिओ माझे बघत जा, आवर्जून माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करत जा छान छान, आणि जे नवीन असेल ते सबस्क्राईब करत जा. माझे हे जे विरुद्ध काय नसतं, आणि मी माझे डेली रुटीन व्हिडिओ मी पोस्ट करत जाईल, तेवढे माझे व्हिडिओ बघत जा, फक्त एवढीच रिक्वेस्ट असते. तर मला प्लीज सपोर्ट करा, रिक्वेस्ट करते, सपोर्ट करा. व्ह्यूज मध्ये फक्त व्हिडिओ बघत जा, आणि व्हिडिओ बघितले तर तुम्ही व्हिडिओ बघणार तर माझा फायदा होईल, तर त्या हिशोबाने माझे व्हिडिओ बघत जा भावांनो. भेटू.